पुरावे माझे नाही आहेत, तर हे पुरावे तुम्ही पाहू शकता. हे पुरावे मेरे रूह से वाकिफ है इस तरह कलम मेरी, मैं इश्क भी लिखूं तो इनकलाब लिखा जाता है. हिस्ट्री, ladies and gentlemen, history does not written by any king or any victor or any social worker. History written by a common man with his extraordinary word. That is the power of word, ladies and gentlemen, and that is the power of media. मित्रांनो, आजची व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, आजची व्हिडिओ ही कोणाला प्रसिद्धी देण्यासाठी नाही किंवा आजची व्हिडिओ ही कोणाला प्रेझेंट करण्यासाठी नाहीये. मित्रांनो, आपण कसारा गावातील नागरिक आहे. गावाच्या विकासासाठी आजची व्हिडिओ किती महत्वाची आहे किंवा आपल्याला कशा प्रकारे मिसगाईड केलं जातंय हे आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यानुसार आपण पाहणार आहोत. पुराव्यानुसार आपण सिद्ध करणार आहोत खरंच गावाला मिसगाईड केलं जातंय का आणि ते मिसगाईड कशा पद्धतीने केलं जातंय या संपूर्ण गोष्टीचा आज आपण आढावा घेणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार नाहीये, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुरावे दाखवणार आहे आणि गावाचे नागरिक म्हणून तुम्हाला ही गोष्ट मान्य करावा लागणार आहे. सुरुवातीला ज्यांच्या डोळ्यावरती पक्षाचे पडदे असू दे त्यांनी ते पडदे काही वेळासाठी हा व्हिडिओ पाहण्यासाठी तरी ते पडदे तुम्ही बाजूला ठेवा आणि रियालिटी काय आहे, सत्य परिस्थिती काय आहे ती तुम्ही समजून घ्या, ती तुम्ही जाणून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही खरंच मानत असाल तर तुम्ही या देशामध्ये जी प्रणाली आहे, जे संविधान आहे, जे कॉन्स्टिट्यूशन आहे, जे कॉन्स्टिट्यूशन या पुराव्यांना मानतं म्हणजे तुम्हाला हे पुरावे मानावा लागतील. तुम्ही जर आंबेडकरी विचारधारणेचे असतील तर तुम्ही नक्कीच हे पुरावे पूर्णपणे मानतील. देशाचे नागरिक असतील तर तुम्ही हे पुरावे मानतील. हे पुरावे माझे नाही आहेत, तर हे पुरावे तुम्ही पाहू शकता. हे पुरावे जिल्हाधिकारी, तसेच पुरावे मी पंचायत समिती, तसेच पुरावे मी मंडल अधिकारी, त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेशन टीम यांच्याकडून मिळालेले हे सगळे पुरावे आहेत. हे पुरावे माझे नाही आहेत किंवा हे पुरावे ती जी कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे त्यांचे सुद्धा नाही आहेत. पुरावे आहेत शासनाचे आणि तेच पुरावे मी तुमच्या समोर मांडणार आहे, तुमच्या समोर सादर करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या विशेष कार्यक्रमात मी सागर सांगळे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर आता मुद्द्याकडे येऊया. मुद्दा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो किंवा काही गोष्टींची माहिती देतो, जी गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. कसाऱ्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी MBA सारखं एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यामुळे बिझनेस आयडिया, बिझनेस आयडिओलॉजी ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जानेवारी महिन्यामध्ये परदेश दौरा करतात. स्वित्झर्लंडमध्ये ऑलमोस्ट शहरामध्ये मुख्यमंत्री जातात आणि उद्दिष्ट एकच असतं की त्या शहरामध्ये जगभरातील जे जे मोठे व्यावसायिक आहेत, जे जे मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांना आपल्या राज्याकडे आकर्षित करायचं आणि तिथून ते इन्व्हेस्टरांनी आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्ट करावे आणि त्या माध्यमातून राज्याचा विकास व्हावा, हा मुख्य उद्देश आहे. असाच उद्देश देशाचे प्राईम मिनिस्टर सन्माननीय नरेंद्र मोदीजी हे सुद्धा ज्या वेळेस परदेश दौरा करतात त्यावेळेस त्यांचा उद्देश हाच असतो की परदेशामध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळ्या कंपनीज, वेगवेगळे इन्व्हेस्टर यांना आपल्या देशात आणता येईल का, हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. ज्यामुळे आपल्या देशाचा विकास कशा झपाट्याने करावा असा त्यांचा मुख्य उद्देश असतो. तर हाच विषय इथे येतो. आज आपल्या कसारा विभागामध्ये, कसारा गावामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा इन्व्हेस्टर आलेला आहे रुस्तमजी. त्याचं स्वागत आपण करायला पाहिजे की त्याला आपण हाकलून द्यायला पाहिजे, हे गावातील युवा वर्गाने ठरवायचं आहे, गावातील एज्युकेटेड लोकांनी ठरवायचं आहे, गावातील सर्वच नागरिकांनी ठरवायचं आहे की त्या व्यक्तीला किंवा त्या विकासकाला आपल्या गावामध्ये थांबवायचं आहे की पळून लावायचं आहे. बरं, अशी विकासक गावामध्ये आल्यानंतर गावाची प्रगती होईल किंवा गावाचा तोटा होईल हे तुम्ही ठरवायचं आहे. व्हिडिओ बघत असताना तुम्ही विचार करायचा आहे की गावाला विकासकांची गरज आहे की नाहीये, बाकी तो तुमच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. रुस्तमजी आले. रुस्तमजींनी मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, आल्या त्यांनी काय काय केलं. त्यांनी आरोग्य, शिक्षण, रोजगार,
त्याचबरोबर इतर समस्यांवरती त्यांनी गावासाठी मदत केली. मित्रांनो, आज जी गावामध्ये जी जी गावावरती जी पाण्याची समस्या आपल्या गावावरती आहे, ह्या समस्येसाठी रुस्तमजी यांनी काय केलंय का, जर असा तुमचा प्रश्न असेल. माझे मित्र वाल्मिक आहिरे हे एक चांगल्या ठिकाणी वर्किंग आहेत, मुंबईमध्ये असतात, ते टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहेत समथिंग. त्यांनी मला प्रश्न केला होता, आजच्या सिच्युएशन मध्ये रुस्तमजी यांचा काय रोल आहे का. तर मी त्यांना आणि व्ह्युअर्स यांना सांगतो, आजची जी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये सुद्धा रुस्तमजी गावाला पाण्याचे टँकर्स पुरवत आहेत. त्यामुळे बाकीचे आरोग्य, शिक्षण, रोजगार, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी, आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे इथे सुद्धा रुस्तमजी यांची मदत ह्या कसारा गावाला होत आहे. मित्रांनो, आता मेन मुद्द्याकडे येऊया की ह्या सगळ्या गोष्टींमुळे गावाला फायदा झालेला नाहीये असं बऱ्याच लोकांनी, बऱ्याच नेत्यांनी, बऱ्याच पक्षाच्या वेगवेगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं ही जी आता मदत चालू आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी ही मदतच नाहीये, तर हे राजकारण आहे. तर ह्या गोष्टीला मला पडायचं नाही, ते राजकारण आहे की समाजकारण, परंतु ते त्यांचे मुद्दे खोटे आहेत, ते चुकीचे आहेत. ज्यांना कोणाला खरंच आरोप करायचे आहेत त्यांनी सुरुवातीला गावाला एक पाण्याचा टँकर तरी द्यावा. अहो, पाण्याचा टँकर नाही, तुम्ही एक पाण्याची बॉटल तरी द्या ना. त्यावेळेस नक्कीच आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ, नक्कीच आम्ही तुमच्या बातम्या लावू. तुम्ही गावाला पाणी, मी पक्षाचं कुठलं नाव घेत नाहीये, तुम्ही समजायला पाहिजे आजच्या या भीषण पाणी टंचाईमध्ये आपला सुद्धा काहीतरी रोल आहे. आपण कुठल्या तरी कशा तरी माध्यमातून आपण गावाची ताण भागवायला पाहिजे, ना की राजकारण करायला पाहिजे. आता मुद्द्याकडे येऊया, आता विषयाकडे येऊया आणि आता पुराव्यांकडे येऊया. शहर नामाच्या टीमने हा पहिला पुरावा मी तुमच्याकडे देतो. हा पहिला पुरावा आहे. हा जो पुरावा आहे हा आहे सिस्मोग्राफ रिपोर्ट. तुमच्यापैकी जे लोक, जे माझे मित्र कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये असतील त्यांना हा सिस्मोग्राफ रिपोर्ट चांगलाच माहिती असेल. हा रिपोर्ट मी तुम्हाला खाली मेन्शन सुद्धा करतो, आणि ज्या कोणाला रिपोर्ट पाहिजे नसतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा, मी तुम्हाला हा रिपोर्ट देतो. मित्रांनो, ह्या रिपोर्टच्या माध्यमातून जी ब्लास्टिंग झालेली आहे त्या ब्लास्टिंगच्या इथे सिस्मोग्राफ जे मशीन आहे ती मशीन तिथे ठेवण्यात आली होती, आणि त्या रिपोर्टनुसार असं लक्षात येतं की फक्त 300 मीटर पर्यंत सुद्धा हादरे बसलेले नाहीयेत. मित्रांनो, यांनी जो दावा केलेला आहे की तळ्याला तडे गेलेले आहेत, तर मित्रांनो कुठल्याही प्रकारे तळ्याला तडे जाऊ शकत नाही. जर 300 मीटर पर्यंत सुद्धा हादरे बसलेले नाहीयेत तर तळ्याला तडा कसा जाणार हा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतो. बरं, ठीक आहे, चला हा अहवाल खोटा, हा शासनाचा अहवाल खोटा आपण असं मान्य करूया. तुम्ही मला फोटोग्राफ दाखवा, व्हिडिओग्राफ दाखवा, जे तुम्ही बोलत आहे तळ्याला तडे गेलेले आहेत, तर त्या फोटोग्राफ दाखवून इन्व्हेस्टिगेशन करा, खरंच तळ्याला तडे गेले आहेत का किंवा नाही, आणि हे तडे कधीचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी सगळं सिद्ध होतं. तुम्ही एक इन्व्हेस्टिगेशन टीम लावा. तर हा पहिला माझ्याकडे रिपोर्ट होता, सिस्मोग्राफ रिपोर्ट. त्या सिस्मोग्राफ रिपोर्ट मध्ये क्लिअरली मेन्शन होतं की तळ्याला तडे गेलेले नाहीयेत, आणि हे तडे फक्त आणि तडे जर कसले असतील तर ते तुम्ही दाखवा, तडे गेलेले नाहीयेत. दुसरा मुद्दा, रुस्तमजी यांच्या विहिरीमधून तळ्याचं पाणी हे आटलं जातं आणि रुस्तमजी यांच्या विहिरीला मिळतं, असा मुद्दा यांनी अधोरेखित केला. रुस्तमजी यांची विहीर ही कधी बनली? आता. तर आपलं जे तळा आहे, मी पहिले एक गोष्ट क्लिअर करतो, बऱ्याच लोकांना माहित नाही, हे वारंवार एक गोष्ट सांगत आहेत की तळा आणि हे सगळं ब्लास्टिंग वगैरे यांचं सगळं अंतर आहे 500 मीटर पेक्षा कमी असं सांगत आहेत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, साधारण 1 ते 1.5 किलोमीटर लांब हे आपलं तळा आहे. तिथून 1 किलोमीटर तरी लांब आहे. मेजरमेंट करा किंवा तिथं व्हिजिट करा. आता रुस्तमजी यांच्या विहिरीवरती ब्लेम केला जातो. रुस्तमजी यांची विहीर तर खूप लांब आहे. सगळ्यात पहिले तिथे ज्या विहिरी आहेत अशा 5 ते 6 विहिरी आहेत.
ज्यामध्ये विनायक सावंत यांची विहीर आहे. त्याचबरोबर आपले कसारा गावाचे प्रसिद्ध उद्योगपती शिंदे परिवार यांची सुद्धा विहीर आहे. त्याचबरोबर मोखावण्यामधील काही लोकांची विहीर आहे. तर अशा 4 ते 5 विहीर ऑलरेडी तिथं आहेत मित्रांनो. तर रुस्तमजीच्याच विहीर मधून रुस्तम तळ्याचं पाणी हे रुस्तमजीचीच विहीर खेचणार आहे का, हे आपल्याला समजायला पाहिजे. आधी जेवढ्या विहिरी झाल्या त्या विहिरींना मग आपण का त्या विहिरींच्या विरोधात का आपण बोललो नाही, आणि हे फक्त रुस्तमजीच्या विहिरीबद्दल का बोलतात माहितीये का, तुम्ही समजून घ्या. तो खूप मोठा व्यावसायिक आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होतोय का, हे सुद्धा गणित असू शकतं. मी अद्याप कोणाचंही नाव घेतलेलं नाहीये, परंतु जनता हुशार आहे, जनतेला बरोबर कळतंय. आता मी एवढ्या तळमळीने बोलतोय, मला घाम येतोय, मी सगळं फॅन बंद केलेलं आहे, या रूम मध्ये एसी नाहीये, परंतु मला सत्य सांगायचं आहे, मला रियालिटी दाखवायची आहे, मला परिस्थिती मांडायची आहे. त्यामुळे मी तुमच्याशी मित्रांनो संवाद साधतोय, मी युवकांशी संवाद साधतोय, मी युवा वर्गाशी संवाद साधतोय आणि त्यांना सांगू इच्छितो याच्यामुळे आपल्या गावाला काय फायदा होणार आहे. मित्रांनो, रुस्तमजी तर आलाय, त्याच्याबरोबर आजूबाजूची जी लँड होती, तुम्ही लँड ओनरला जाऊन भेटा आणि लँड ओनरला विचारा तुमच्या जागेची व्हॅल्यू किती झालेली आहे. एक जगातला सुप्रसिद्ध व्यक्ती तिथे इन्व्हेस्ट केल्यामुळे आजूबाजूच्या लँडची व्हॅल्यू बघा किती झालेली आहे, लँडची व्हॅल्यू वाढलेली आहे. आणखीन लोकांनी इन्व्हेस्ट केलेली आहे, तिथे आणखीन बिल्डर्स येणार आहेत. हा मुद्दा झाला. आता तुम्हाला एक आकडेवारी तुम्हाला सांगतो. आकडेवारी तुमच्यातील बऱ्याच लोकांना आकडेवारी ऐकायला आवडेल आणि मला सुद्धा आकडेवारी सांगायला तुम्हाला खरोखर आवडेल. मी खाली दाखवतो, पण वेबसाईट वरून मिळालेल्या माहितीनुसार रुस्तमजीची प्लॉटिंग आहे साधारण 2000 स्क्वेअर फीटची प्लॉटिंग आहे. 2000 स्क्वेअर फीट रुस्तमजी कितींना देतात, ते 55 ते 65 लाखामध्ये. 7000 स्क्वेअर फीट पर्यंत सुद्धा ते देत आहेत. म्हणजे 55 लाख, 60 लाख, 70 लाख, 80 लाख अशी त्यांची फक्त प्लॉटिंगची प्राइस आहे. बंगलो रेडी करताना 4 करोड पर्यंत बंगलो जाणार, हे त्यांनी प्राइस फिक्स केलेलं आहे, जी त्यांच्या वेबसाईट वरती आहे आणि ऑलरेडी ती सोल्ड आउट बरीच झालेली आहे. ते सुद्धा मी त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही पहा. आता ज्या वेळेस बघा का, हा मुद्दा लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थित ऐका. ज्या वेळेस रजिस्ट्रेशन होणार, या सगळ्या गोष्टींचं रजिस्ट्रेशन होणार, रजिस्ट्रेशन होतं 7%, 7% रजिस्ट्रेशन, त्यामध्ये 2% स्टॅम्प ड्युटी. आता हे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी बरोबर ही कोणाची आहे, ही तर गव्हर्नमेंटची आहे. आय नो दॅट, तुम्हाला पण माहिती आहे. परंतु आपली ग्रामपंचायत कोणती आहे, आपली ग्रामपंचायत आहे पेसा अंतर्गत. त्यामुळे विकास निधीला साधारण 1 ते 2% दिला जातो. किती दिला जातो, 1 ते 2%. म्हणजे आता आकडेवारी बघा, एक बंगलोची प्राइस साधारण 4 करोड असणार आहे. बंगलो किती असणार आहे, 500. 4 × 500 किती झाले, 4×5 20 आणि ते 2 शून्य म्हणजे 2000 करोड समथिंग. बरोबर, 2000 वडेवर 2000 करोड का 20,000 करोड. मी आता माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, तर परत विरोधक बोलतील अरे गणित चुकलं, आकडेवारी चुकली. सो ठीक आहे, त्यांचं काम आहे, त्यांनी ते करावं. परंतु माझं काम आहे इथे 2000 ते 20,000 करोडची जे हे टोटल व्हॅल्युएशन आहे, हे व्हॅल्युएशन याचं जे रजिस्ट्रेशन येणार आहे, याच्यामध्ये 1% जे विकास निधी म्हणून गावाला येणार आहे, याचा वापर गावाच्या विकासासाठी होईल. याचा वापर आणखीन मोठा डॅम बनवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. याचा वापर विद्यार्थी घडवण्यासाठी होऊ शकतो. याचा वापर आणखीन काही गोष्टी करण्यासाठी होऊ शकतो. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, आणि याचा योग्य वापर हा गावासाठी होणार आहे आणि खरंच भविष्यात आपलं गाव खूप पुढे जाणार आहे. 500 बंगलोवरती केअरटेकर म्हणून मॉर्निंगला 2, इव्हिनिंगला 2 असे 4 लोक असणार एका बंगलोवरती. 500 बंगलो ज्या वेळेस रेडी होणार त्यावेळेस 4×5 20 म्हणजे तिथे पुन्हा तुमचे 2 ते 20,000 लोक तिथे कामाला असणार आहेत. त्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो. 2000 लोक तिथं फक्त केअरटेकर म्हणून कामाला असणार आहेत. 2000 लोक केअरटेकर म्हणून कामाला, सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला, ते फक्त रुस्तमजीच्या इथे. आता आजूबाजूच्या पण जागा गेलेल्या आहेत, तिथे किती लोक कामाला जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि भविष्यामध्ये, अरे यार सिरियसली मी अगदी मनाच्या तळमळीपासून सांगतोय,
मी काहीतरी एज्युकेशन घेतलेलं आहे, त्यामुळे मला कळतंय विकासकाला संधी द्या, त्याला आपल्या गावाप्रती आकर्षित करा. एज्युकेटेड लोक, मोठमोठे खासदार, आमदार आणि मंत्री हे लोक कशा पद्धतीने कामं करतात ना, या गोष्टीचा विचार करा. ते इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट करतात, ते आपल्या गावाप्रती त्यांना खेचतात, आणि ज्या वेळेस ते इन्व्हेस्टर आपल्या गावात येतात ना गाईज, त्यानंतर खरा गावाचा विकास सुरू होतो. आणि हाच विकास आपल्याला करायचा आहे. त्यामुळं खोट्या अफवांना बळी न पडता, खोट्या मार्गदर्शनाखाली तुम्ही न जाता रियालिटी जगा. मित्रांनो, जिल्हाधिकारींचा माझ्याकडे रिपोर्ट आहे, मंडळ अधिकारीचा रिपोर्ट आहे, तहसीलदारांचा रिपोर्ट आहे, सगळे रिपोर्ट्स आहेत. ज्याला हवा असेल त्यांनी हे रिपोर्ट्स घ्यावे. आणि प्रत्येकाने क्लीन चिट दिलेली आहे, शासनाने क्लीन चिट दिलेली आहे. जे संविधात्मक जे पद आहेत त्या सगळ्या लोकांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. सो मला तर जे चालू आहे ते योग्य वाटत आहे. बाकी ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे ते खूप चुकीचं आहे, खूप न पटणारं राजकारण आहे. विकासाला साथ द्या आणि गावाचा विकास करा. मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत, वंदे मातरम.